सावधान शांती विषय नाही पण झाल्यावर आता आम्ही चालले आळंदीच्या कुठल्या मंदिर वी आर रिच इन मिनी शिर्डी. सोनं जड आहे लागतं सांग घाल काय हातात लागत ते काढायचं काय ग. ब्लॉग स्टार्ट करा. चला आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया. खरंच फिरायला जाऊया कुठेतरी जवळपास गाडी असेल. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग लग्न कमी आणि फिरणं जास्त असणार आहे. लग्नाला आम्ही असले बट आज आम्ही फिरायला जाणार आहे. आता ब्लॉगची स्टार्टिंगला तर बोलले हजबंड की फिरायला जाणार आहे. जर तुम्ही का मला फिरायला नेलं नाही ब्लॉग अर्धा कॅन्सल. ब्लॉग हे टाकेल आणि लास्टला पण हे टाकेल की बघा कसा बेकार नवरा भेटलाय मला. लोकांना असं वाटतं की एक सेकंड मला मोबाईल नीट झाला. लोकांना असं वाटतं आवडीचा नवरा किती, पण आज पार्लरमध्ये माझ्यावर बोलतो. सो फायनली 1.5 तासाच्या प्रवासाला आम्ही 3 तास घालवून, बिकॉज आम्ही रस्ता चुकलेलो आणि घालून आम्ही टायमावर हॉलवर पोहोचलोय. नवरदेव आम्हाला बाहेरच भेटला आणि जस्ट नवरदेवाची एंट्री होती. बरं झालं आम्ही टायमावर तरी पोहोचलो. पूर्ण पोशाख देऊन यथोचित असा सन्मान होत आहे. तरी जावई पाहुणे आले असतील तर आपला विनंती आहे व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्या जावई पाहुण्यांचा पूर्ण पोशाख देऊन सन्मान आमच्या मोहितेवाडी खेड तालुक्यातील विघ्नेश्वर मोजर गणपती पुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू मगेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावे रूपाश्री
परमेशदो विजयते गोपाल चूडामणि वदवर्योष्मं भवतु सावधान राजा मगरुक्मिणी सनयने देखो निचिंता करी कन्या सगुणावरा नृपवरा कोणावरा देहि ज्येष्ठ वडील दया शुभसने उर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान आली लग्न दृष्टवधवराने करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे उर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान सगळ्यांनी टाळ्या वाजवा तदेव लग्नम बँडवाले वाजवा तदेव लग्नम सुदंतरेव दारावलग्न बलंतरेव विद्या बलंतरेव लक्ष्मी बददेव दास्मरामे मंडळींनी सुरुवातीला फक्त तिथं गर्दी करू नये कोणी सगळ्यांना पोटभर जेवणाची व्यवस्था केलेली आहे एका वेळी गर्दी न करता हळूहळू सगळ्यांनी घ्या अर्ध्या तासामध्ये सगळं उरकल त्यामुळे कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये सुरुवातीला फक्त जरा महिलांनी जेवून घ्या अशी विनंती आहे आणि मग पुरुष मंडळांनी राहिलेली स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा चला नवरीच्या मामी यांनी स्टेजवरती या कन्यादानाला नवरी मुलीच्या मामी चला बघा इकडे 1 मिनिट तसंच थांबा हे पहा स्वयंपाकाच्या तिथं अजिबात गर्दी करू नका एका बाजूने या लाईन करा अजिबात गर्दी करू नका तिथं लाईन या चला नवरीताईचे आई वडील मामा मामी कन्यादानासाठी 5 मांडी घेऊन स्टेजवर येते चला मंगल्ये दिल गंगोर्याद हरि ओम हळद दादू घरी काढलेला का बघ चॉकलेट आणले उच्चल जपळ पळायला लागताय ना ते कोण आहे त्यांचे कोण बसले संपत्नी भैरुण गच्छेमदेवाः पितृकाभ्यरुर्वा हिरण्ये रागङ्गरुणाः समवदन्तु सो 3 वेळेस पाणी प्यायचे केशवाय स्वाहा ओम नाराय स्वाहा ओम माधवाय स्वाहा गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः महाप्रद्युम्नाय नमः अनंताय नमः लक्ष्मणाय शिवाय नमः प्राणदर्पेन्द्राय नमः हरे नमः श्रीदविवा यस्मरेत् पुण्डरीकाक्ष सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः प्रोक्षानि द्रव्येत
खाली जाणार का नाही दीदी सोबत ए दीदी याला घे नको आता मदत अरे लगे पार्टी चेंज आमची ना डील तिकडे झाली कमी मध्ये आमची माणसं इथं उमेदवार जास्त आहेत. त्या उमेदवाराला पण आम्ही आमच्या घ्यायचं बघायचं का इकडे होतो 2 मिनिटं हो उमेदवार बघा तुम्हाला विकत घेता ते माझी किंमत नाही. थोडं ऐकलंय तुम्ही सगळे म्हणजे असा जरा दुसऱ्याने दिलेला नाही घ्यायचा स्वतःचा ते हार्पिक बिरपिक आणायचं ना हार्पिक बिरपिक आणायचा ती भांडी हातात घेऊन फोटो काढा चालू अरे पड दर 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 हे बघ अर्जुन सेट कधी वाचणार टाकणार विषय नाही काय त्या डीजेच्या आवाजा दुकाना लावू द्या सो लग्न झाल्या आम्ही तिकडून निघालो बिकॉज आमची गाडी वेगळी होती आणि आम्ही असं विचार केला आलोयच तर जवळपास तिथे एक आळंदीमध्येच संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं खूप मोठं मंदिर आहे. सो त्याचं दर्शन घेऊया म्हणून आम्ही लवकर निघालो कारण की नवरदेवाची आणि जे आलेले वराडी त्यांची गाड्या वेगळ्या होत्या. सो एक गाडी तर ऑलरेडी निघालेली आणि आम्ही पण विचार केला नवरदेव निघेपर्यंत आपण सुद्धा दर्शन करून घेऊ. सो आम्ही आता चाललोय ते दर्शन घ्यायला संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं. सो लेट्स गो. मला नाही माहिती आवाज येतोय का नाही.
बट आय ट्राय. किती लांब आहे हजबंड? असं वाटतं आले पण आलंच नाही. आलो 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. काय आलं लांब आहे. लग्नाचा हॉल जवळ होता आळंदी मंदिराच्या, म्हणून आम्ही इथं आलोय. नशिबात होता आळंदीला जाणं मंदिराचा विथ अ होम. एकदा आपण स्टेशनला होतो खोपोलीच्या खूप आधी. आपलं म्हणजे एवढं काय स्टार्टिंगचं नव्हतंच. तेव्हाच तुम्ही असं सहज बोललेले मी पण लवकरच जाणार आहे ॲम्ब्युलन्समध्ये. मग मी तेव्हापासून म्हणजे तेव्हाशी असं होतं ना आता मनात तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर. सो तेव्हा मी घाबरलेली. तर तेव्हापासून मी अशी ॲम्ब्युलन्स बघितली ना का घाबरतेच आणि लगेच विश करते का त्यात जो कोणी असू दे त्याला माझं आयुष्य लागतं. म्हणजे मी तेव्हा तुमच्यासाठी केलं. पण आता जर आपल्यामुळे कोणाला 2 वर्ष कोण जास्त जाणार असेल तर काय फरक. झूम आउट करून दाखवते. वाव हजबंड कसलं सुंदर वाटते बघा ना. धरा ना तुम्ही आता व्हिडिओ काढा. मी पण दिसली पाहिजे का नाही जरा. येणे तुम्ही इकडे नाहीये मंदिर, इकडे आहे. माझ्याकडे पैसे नाही हजबंड. पैसे असतील तर द्या ना त्यांना. पैसे असतील तर द्या. माझ्याकडे कॅश नाही ना. मी कुठे पैसे आणते. माझे अक्का चांगले बोलले. गाडी येत राहते. पण गाडी आली आहे ऑलरेडी तर कसं काय. कुठे गेले ते भाऊ? गायबच होतात लगेच. ला पैसे काढा हजबंड. जरा मला पण लावायचं. 1 मिनिट हा भाऊ मला व्हिडिओ काढू द्या. या चांगला राहा एकदम असा मस्त राहा. पकड. माझ्या नाकावर पडलंय सगळं. तुम्ही मला आता इथून काय घेऊन जाणार आहेत? वाव हजबंड अच्छा लग रहा है. रसोई ना मग हे लग्न इकडे ठेवलं. मला वाटलं ती राहते इकडे. आणि हे आपल्याला सोडून गेले तर हे बघ इथं पण गजरे होते. आता इथे क्लिपा भेटतील माझ्या. हो इथे क्लिपा भेटतील माझ्या गजऱ्याला लावायला. सॉरी. पकडा कॅमेरा. इथे आहे का मंदिर? येताना देऊ सगळ्यांना. चप्पल कुठून काढले?
त्यासाठी तूच एकदम ओके. सो फायनली आम्ही आळंदीमध्ये असलेले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचलो आणि इथे एक वैशिष्ट्यामध्ये इथे त्यांची समाधी आहे आणि आम्हाला त्या समाधीचंच दर्शन घ्यायचं होतं. बट समाधीकडे जाण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली आणि त्या रांगेमध्ये उभं राहून तेवढा वेळ घालवून आम्हाला ते दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं. बिकॉज आम्हाला आणखीन एक देवस्थान करायचं होतं आणि ते करून झाल्यावर आमची नवरा नवरी घरी पोचायच्या आधी आम्हाला घरीसुद्धा पोचायचं होतं. सो त्यामुळे आम्ही प्रेफर केलं की मुखदर्शनच घेऊ आणि मग आम्ही दोघांनी मुखदर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं आणि तिकडून निघालो नेक्स्ट लोकेशनला, म्हणजे नेक्स्ट देवस्थानात. सुवर्ण पिंपळ. आवाज तुम्ही तसं लावलं तसं लावणं विठ्ठलाचं. मग आता हे मी लावले ते पण आहे. ते कसं ते काढायचं ना बाबा? तुम्ही तुमच्या मस्त लावला का? पण मग लागते. मला नाही तुमचं चांगलं, तुमच्या मस्त लावलं पण माझ्या नवऱ्याच्या नाही चांगलं लावलं. लावलाय दिला. भाऊ बघा इकडं, हा माझा मावस दे. अय्या भाऊ माझे डोळे बघा कसे बारबी डॉल सारखे वाटते. मी लेन्स लावलं. भाऊ बोला ना आता, आता कॅमेऱ्यात का गप बसलेत? मगच बसून त्या तोंड बंद कर सांगते तर खरंच नव्हते. आता व्हिडिओ करायला घेतली तर गप झाले. लोकांना पण बघू द्या ना तुमचं रूप. बोला भाऊ बोला. अरे काय बोलू, काहीतरी बोला आता. मी काय बोलत मी बोलली ना तुम्हाला पोट खाली होईल तेव्हा माहिती बोला. आता किती बोलले असते. आता बघ गप. आपण लग्न कमी आणि असं देवदर्शन करायला आलो. बघू कुठे ही जत्रा भरले हजबँड जत्रेला घेऊन चला. सो फायनली वी आर रीच इन मिनी शिर्डी आणि आमचं नशीब चांगलं आहे का तिकडे जत्रा भरलेली आहे. रस्ता कुठून आहे जायला? इकडून का? तिब जत्रा आकाश पाळणा फिरतोय. टॅटू बिटू काढू नका. कोणाचं नाव काढायचं तुम्हाला? आहे का कोण? सुंदरी. चले पुढं. ब्लॉग चालू केल्यावर तुम्हाला असं कसं काय सुचू शकता हजबंड? या इकडं. ते गेले पुढे दर्शनाला, तुम्ही ना आले. मग कॅमेरा क्वालिटी अशीच काय छान दिसते बघ ना. एक मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून इथला व्ह्यू दाखवते. त्या क्लिपसाठी एवढं करत होती तोच आता माझ्या हातातून पडला. एंट्री कुठून आहे बाई? इथंच थांबलेत हे आमच्या सोबत आलेले. बाळाभाऊ इकडे बघा. बाळाभाऊ हे बाळाभाऊ ते मेन अतिथी कुठे? मेन अतिथी आणि हे आमचे मेन पाहुणे. आमचा बाळा खूप वर्ष झाले याला लग्न करायचं पण पोरगी काय भेटत नाही. कोण असेल तर त्यांनी कमेंट करा. शिकलेलं आहे. ते संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत जेवण दिलं जातं आणि 12 ते 3 5 वर्ष मुलांना कुपन घ्यावे लागेल. कुपनची प्राइस काय? पण
अँड दिस वॉज प्रवेशद्वार, जिथून आता आम्ही एंट्री घेणार आहोत. चला एकत्र. काय हो ना शिर्डीला तुम्हाला मी छोटीशी झलक दाखवते. आपल्याला रिक्वेस्ट करून खूप मिळाले व्हिडिओ काढायला. आपली वाट बघितली का? हा सर इकडे आपल्या यूट्यूब चॅनलला बघून त्या लोकांनी आपल्याला तिथे म्हणजे कोणाला देत नाही परमिशन आतमध्ये रील्स वगैरे किंवा व्हिडिओ शूट करायला. बट मी त्यांना जाऊन थोडी रिक्वेस्ट केली की आम्हाला द्या. सो त्यांनी आम्हाला रिक्वेस्टचा मान ठेवून आम्हाला त्यांनी काढायला दिली. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांना थँक्यू जर ते माझी ही व्हिडिओ बघत असतील तर. आणि आम्ही त्यांना नक्कीच टॅग करू त्यांच्या चॅनलला. थँक्यू. माझ्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बघायला भेटणार आहे. सो आता आपण डायरेक्ट इकडे निघतोय घरी, बिकॉज वराडी घरी पोहोचलेत आणि नवरा नवरी पण थोड्याच वेळात घरी पोहोचतील. सो ते घरी पोचायच्या आधी आम्हाला घरी पोचायचं आहे, कारण की वरात नाचवायची सुद्धा आहे आणि तिच्या एंट्रीला दारसुद्धा अडवायचं आहे. सो त्यासाठी आता आपण डायरेक्ट भेटूया घरी गेल्यावर. तोपर्यंत जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पाय टेकवा हा बस. बागी फ्रेम घालो तीस तू पूर्ण. लाख जड आहे का सोनं जड आहे? लाख सांगा, सोनं सांगा. लाख जड आहे ना? झाला ते बाय उठा आता, ते उघडून बघायला लागेल ना मग. त्यांना सांग जरा 5 मिनिटं थांबवा. बोल अवंतीने सांगितलंय मगच बंद होईल, आता चालूच राहील. आई दिला ना ताट, आईंकडे ताट दिला बघ तबा आणि तिच्या पुढ्यात ठेवलं. हे तो दिवा घे, दिवा हे बघ दिवा सारखं इकडे थोडा. दिवा बघा, दिवा बघ. सासूच्या याला साडीला पुसत्या. A few moments later. अरे ते नाव घेतायत ना, ऐक ना. भाजी मेथीची. तुम्ही काय मटनच्या पुढचा तर बोला तर काय हजबंड त्याचा काय अर्थ आहे? झुप्या टाइम प्लीज का? आम्ही टाइम प्लीजच बोलायचो. आकाशवाणी एकदाच होते असं. का तुम्हाला काय झालंय ती बसले तर? ते बोलतात का ती उठल, ते बोलतात ती उठल. तिला पाहिजे असाल बात अजून बाकी का? तू लाजू नको.
आता तिला उचल, तिला उठत बागी काल नाचून नाचून एवढी हे झाली, कांदा घेऊन आला पण कापून नाही दिला. हा ना कशा. सो आता आपण करतो हा व्लॉग एंड. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओज नोटिफिकेशन. आणि हा लवकरच नेक्स्ट व्लॉग सुद्धा येणार आहे, सो स्टे ट्यून. तोपर्यंत बाय बाय.